तर छत्रपती संभाजीनगर महाविकास या आघाडीच्या ठिकाणी वतीनं मूक आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत। तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून, डोक्याला काळे रुमाल बांधून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं हे निषेध आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत सगळेच कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। दादा, अत्यंत संताप जो आहे तो व्यक्त केला जातो। बिलकुल, हे मी तुमचं स्वागत करतो, कारण एकही शब्द न बोलता तुम्ही ही भूमिका व्यक्त केली की अत्यंत संताप। मग आता ही जी आंदोलनाची, शांततेच्या आंदोलनाची ही ताकद आहे, ही शक्ती आहे, न बोलता ही संताप व्यक्त होतोय, मला वाटतं हीच आंदोलनाची शक्ती आहे। पण हा जो संताप निर्माण झालाय संपूर्ण राज्यात, मुंबईला उद्धव ठाकरे असतील, पुण्यात शरद पवार असतील, इकडे तुम्ही आहात, नागपूरला, सगळीकडे मोठ्या संख्येने महाविकास आघाडी आणि त्याच्याबरोबर सर्वसामान्य लोक सुद्धा उतरले। आम्ही सिंपल फोन नाही केलेला, याच्यात फक्त काय आमचे सगळे कार्यकर्ते नाही आहे, जनता सुद्धा सहभागी आहे। किती लोक आहे बघा, आणि त्यांच्याला किती बोटावर मोजणार, 4-4 मंत्री आहे तिकडं। आम्ही तर साधे लोक आहे, आम्ही साधे कार्यकर्ते सगळे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे। किती लोक आहे तुम्हीच बघा संख्या, फक्त आम्ही बोलवलं नाही कोणाला तरी विचार, आम्ही फोन पण नाही केले कोणाला। बदलापुरात आक्रोश निर्माण झाला होता, तो आक्रोश बदलापूरचा पुन्हा राज्यामध्ये दिसतोय का ह्या सगळ्या रूपाने? अहो गावागावात आहे, तुम्ही आता टीव्हीवर फक्त मोठ्या मोठ्या शहरात जावा, तुम्ही खेड्यापाड्यात जा, खेड्यापाड्यात प्रत्येक ग्रामपंचायत समोर सुद्धा आंदोलन चालू आहे सगळीकडं। हे तुम्ही तर फक्त मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर बोलता। माझं तर म्हणेल तुम्ही सगळ्या टीव्हीवाल्याने आमचं नकाच घेऊ, खालच्या गावागावाचा रिॲक्शन काय बघा फक्त। आठवड्याभरात झालेल्या घटनांची यादी सुद्धा तुम्ही दिली, बघा तुम्ही, इथं सगळ्या घटनेची लावली, अकोल्याची लावली, नाशिक लावली, नाला सपोरा लावलं, सगळं आम्ही लावलेलं इथं। अजून एक मोठं होर्डिंग पण इथं लावतोय आम्ही। जनतेने याच्यावर विचार करावा, एवढंच आमचं म्हणणं आहे।